आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अब की बार भाजप 300 पार, भाजपने चीनशी संधान बांधल्याचा काँग्रेसचा आरोप। कुमारस्वामींचे प्रज्वल यांना भारतात परतण्याचे आवाहन। पाणी पुरवठा आणखी एक दिवस लांबणीवर। हुक्केरी तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या। स्टार एअरची सुरत अजमेर विमान सेवा होणार बंद। पुराबाबत आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना। सीडीएस चौहान यांची मराठा इन्फंट्री केंद्राला भेट। शेख कॉलेजच्या डॉक्टर कीर्ती हुद्दार राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम। मारुती गली येथे श्री नृसिंह जयंती भक्तिभावाने साजरी। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अब की बार 400 पार ही घोषणा घेऊन भाजपने लोकसभा निवडणूक लढवली आहे। त्यामुळे आता प्रत्यक्षात किती जागा मिळतील याचा उहापोह सुरू झाला आहे। लोकसभा निवडणुकीच्या 5 टप्प्यातील एकूण 428 जागांवर मतदान पूर्ण झालं आहे। आता केवळ 2 टप्प्यातील मतदान बाकी आहे। सोमवारी झालेल्या 5व्या टप्प्यातील मतदानानंतर आता भाजपच्या गोटात काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे। त्यामुळे निवडणूक निकालाच्या दिवशी म्हणजेच 4 जून रोजी काय होणार याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत। भाजपाला 400 जागा मिळणार की इंडिया आघाडीचे सरकार येणार असे एक ना अनेक मुद्दे या चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत। दरम्यान याबाबत आता निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाष्य केलं आहे। प्रशांत किशोर यांनी नुकताच एनडीटीव्हीला मुलाखत दिली। यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली। या दरम्यान त्यांना 4 जून रोजीच्या निकालाबाबतही विचारण्यात आलं। याबाबत बोलताना ते म्हणाले, 4 जून रोजी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे। तसेच 2019 प्रमाणे भाजपाला 300 किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील असं भाकीतही त्यांनी वर्तवलं आहे। भाजपने चीनशी संधान बांधल्याचा काँग्रेसचा आरोप। भाजपचे चीनशी निकटचे संबंध असल्याचा आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न केले आहेत। त्याचबरोबर भाजप नेते आणि चीनी कम्युनिस्ट नेते यांच्यात 2008 पासून झालेल्या 12 उच्चस्तरीय बैठकांची इतिवृत्ते जाहीर करावीत अशी मागणीही काँग्रेसने केली आहे। या संदर्भात काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे। त्यामध्ये भाजपचे चीनशी घनिष्ठ संबंध असून त्यांच्यात झालेल्या अनेक द्विपक्षीय बैठकांची फलश्रुती काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। खेरा म्हणाले की जून 2020 मध्ये लडाखमधील कारवायांप्रकरणी मावळत्या पंतप्रधानांची चीनला क्लीन चिट दिल्यापासून भाजप चीन विरोधात बोलण्यास का धजावत नाही, यामागे भाजप आणि चीनी कम्युनिस्ट पक्षाचे घनिष्ठ संबंध हे कारण आहे का असा प्रश्न खेरा यांनी विचारला आहे। कुमारस्वामींचे प्रज्वल यांना भारतात परतण्याचे आवाहन। कर्नाटकमध्ये खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कॅन्डल प्रकरण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे। आता माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी त्यांचा पुतण्या प्रज्वल रेवण्णा यांना भारतात येण्याचं आवाहन केलं आहे। HD कुमारस्वामी म्हणाले, प्रज्वल रेवण्णा यांना मी आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर भारतात यावं आणि पोलिसांना तपासात सहकार्य करावं। चोर पोलिसांचा हा खेळ किती दिवस चालणार? जर तुम्ही राजकारणात पुढे जावे अशी तुमच्या आजोबांची इच्छा होती, आता त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करत असाल तर भारतात परत या असं आवाहन कुमारस्वामी यांनी प्रज्वल रेवण्णा यांना केलं आहे। पाणी पुरवठा आणखी एक दिवस लांबणीवर।
लक्ष्मीटेक ते आंबेडकर उद्यानापर्यंतच्या 450 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सोमवारी पूर्ण होणार होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने पाणी पुरवठा पुन्हा एक दिवस लांबणीवर गेला आहे. आता बुधवारपासून दिनांक 22 पासून पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती L&T कंपनीने दिली आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे उत्तर विभागातील पाणी पुरवठा गेल्या 3 दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार आज मंगळवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होणार होता, पण दुरुस्तीचे काम एक दिवस लांबल्याने आता मंगळवारऐवजी बुधवारपासून सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे, असे कंपनीने कळवले आहे. हुक्केरी तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी येथील इस्लामपूर येथे घडली. राजू खोतगी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गावातील सिद्धबा बायन्नावर नावाच्या महिलेकडे मयत राजू यांनी 5 महिन्यांपूर्वी 1.5 लाख रुपये कर्ज होते. भीषण दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाल्याने घेतलेले पैसे भरण्यास विलंब झाल्याने 2 दिवसांपूर्वी सिद्धबा बायन्नावर हिने राजू यांना एकाच वेळी पैसे भरण्यास सांगितले. जोपर्यंत पैसे फेडत नाही तोपर्यंत राजू यांच्या पत्नी आणि मुलाला स्वतःच्या घरात नजरकैद करून ठेवले. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने या संदर्भात तक्रार देण्यासाठी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी दिरंगाई केली. या सर्व मनस्तापामधून कंटाळलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची तक्रार कुटुंबियांनी केली आहे. स्टार एअरची सुरत अजमेर विमानसेवा होणार बंद. स्टार एअरलाइन्स कंपनीने येत्या 14 जून पासून बेळगाव ते सुरत आणि सुरत मार्गे बेळगाव ते किशनगड ही आपली एम्ब्रेर विमानाची उड्डाणे बंद करणार असल्याची घोषणा केली. विमान कंपनीने सदर मार्गांसाठी बुकिंग स्वीकारणे आधीच बंद केले आहे. उडान योजनेअंतर्गत डिसेंबर 2020 मध्ये सुरू झालेल्या या सेवा जवळपास 4 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांची लोकप्रियता आणि व्याप्ती दर 90% जास्त असून देखील स्टार एअरलाइन्सने त्या बंद करण्याचे अधिकृत कारण दिलेले नाही. तथापि सूत्रांच्या माहितीनुसार विमानाच्या रोटेशनच्या गरजा संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. पुराबाबत आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना. हिंडलगा, सुळगाव, उचगाव आणि आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या नदीकाठच्या भागात पूर येऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी अशी सूचना जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी केली आहे. हिंडलगाव व आंबेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मार्कंडेय नदीच्या पुलाची पाहणी त्यांनी केली. यावेळी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने अधिकाऱ्यांनी मुसळधार पाऊस पडेल अशा ठिकाणी भेट देऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्हा मुख्य नियोजन अधिकारी गंगाधर दिवटीकर, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रामा रेड्डी आदी उपस्थित होते. CDS चौहान यांची मराठा इन्फंट्री केंद्राला भेट. अग्निवीर हे केवळ जवान नसून ते देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखणारे रक्षक आहेत असे प्रतिपादन CDS जनरल अनिल चौहान यांनी केले. CDS जनरल चौहान यांनी सोमवारी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी अग्निवीरांच्या तुकडीला मार्गदर्शन केले. सैनिकांनी मिळालेल्या प्रशिक्षणाचा वापर देशाच्या हितासाठी करण्यासाठी कटिबद्ध राहावे असे त्यांनी सांगितले. दरम्यान CDS अनिल चौहान यांनी सांब्रा येथील वायुसेनेच्या एअरमन ट्रेनिंग सेंटरला देखील भेट दिली. एअर कमांडर S श्रीधर यांनी स्वागत केले. शेख कॉलेजच्या डॉक्टर कीर्ती हुद्दार राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम. राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या होमिओपॅथी वैद्यकीय निबंध स्पर्धेत बेळगावच्या डॉक्टर कीर्ती शिवाजी हुद्दार यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. राजीव गांधी आरोग्य विद्यापीठ आणि फादर मुल्लर होमिओपॅथी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल डेरलकट्टे यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मेकिंग होमिओपॅथ अ ड्युरेबल ॲलोय या विषयावर त्यांनी निबंध सादर केला. डॉक्टर कीर्ती हुद्दार यांचे शालेय शिक्षण मराठी विद्यानिकेतन येथे झाले आहे. त्यांना AM शेख कॉलेज हॉस्पिटलमधील संचालक आणि मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मारुती गल्ली येथे श्री नृसिंह जयंती भक्तिभावाने साजरी. मारुती गल्लीतील मारुती मंदिरात असणाऱ्या अध्यापक घराण्याच्या प्राचीन श्री नृसिंह देवस्थानात श्री नृसिंह जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सकाळी मंदिरात श्री नृसिंह देवाला रुद्राभिषेक करण्यात आला. मंदिराचे ट्रस्टी प्रकाश अध्यापक आणि विलास अध्यापक यांच्या हस्ते रुद्राभिषेक करण्यात आला.
यावेळी संपूर्ण जगात शांती नांदावी, यावर्षी पाऊस चांगला पडू दे यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. पूजेचे पौरोहित्य बाळू उर्फ नागेश देशपांडे यांनी केले. यावेळी चार्टर्ड अकाउंटंट संजीव अध्यापक, निरंजन अध्यापक, महिब अध्यापक, सामाजिक कार्यकर्ते सुधीर मोरे आणि भक्त मंडळी उपस्थित होती. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. खासबाग येथील टीचर्स कॉलनीमधील मत्तीकोप विहीर ही ब्रिटिशकालीन 150 वर्षे जुनी विहीर आहे. पॅस फाउंडेशन, AKP, फेरोकास्ट आणि बेमको यांच्या वतीने या विहिरीस पुनर्जीवन देण्याचे काम हाती घेण्यात आले. जवळजवळ 30 फूट खोली असलेल्या निळ्या पाण्याची ही विहीर कमालीच्या उन्हाळ्यातही काठोकाठ भरलेली असते. ही विहीर दररोज अंदाजे 1000 टँकर पाणी पुरवू शकते आणि ती कोरडी पडणार नाही. आता ही विहीर बांधून लवकर तिच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात येणार आहे. भारत विकास परिषदेतर्फे सागर B.Ed महाविद्यालयात व्याख्यान. सागर B.Ed महाविद्यालयातर्फे आयोजित नागरिक प्रशिक्षण शिबिरांतर्गत निसर्गरम्य भीमगड येथे भारत विकास परिषदेच्या वतीने सेवा व संस्कार याबाबत विशेष व्याख्यान आयोजित केले होते. डॉक्टर J.G. नाईक, प्राध्यापक अरुणा नाईक व प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी प्रशिक्षणार्थींना बहुमोल मार्गदर्शन केले. सागर B.Edचे प्राचार्य R.V. हलक, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे, सचिव K.V. प्रभू, माजी अध्यक्ष विनायक घोडेकर, अक्षता मोरे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्रशिक्षणार्थींनी सुंदर प्रार्थना प्रस्तुत केली. अध्यक्ष विनायक मोरे यांनी प्रास्ताविक भाषण केले. अक्षता मोरे यांनी सुश्राव्य गीते प्रस्तुत केली. प्राचार्य राजू हळब यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत केले. कॅन्टोन्मेंटचे 12 गाळे लिलावाच्या प्रतीक्षेत. स्मार्ट सिटी अंतर्गत कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रेल्वे स्थानकाचा विकास झाला. या ठिकाणच्या बस स्थानकाचे उद्घाटन देखील झाले आहे. तरी देखील येथील 12 व्यापारी गाळे लिलावाच्या प्रतीक्षेतच आहेत. या स्थानकात 12 दुकान गाळे, 2 पोलीस बूथ, चौकशी कक्षची उभारणी करण्यात आली आहे. 12 व्यापारी गाळे पडून राहिल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या उत्पन्नात घट होत आहे. बंद गाळे असल्याने मागच्या बाजूने शटर उचकटून भुरट्या चोरट्यांनी गाळ्यातील साहित्य लंपास केले आहे. यापूर्वी 3 वेळा लिलावाकरिता निविदा मागवण्यात आल्या, मात्र गाळ्यांचे भाडे भरमसाठ असल्याने आणि या रेल्वे स्थानकात बसची वर्दळ कमी झाल्याने गाळ्यांना बोली लावण्याकरिता कोणी पुढे येत नाही. त्यामुळे गाळे तसेच पडून राहिले आहेत. लग्नसराई अभावी उलाढाल मंदावली. मे महिन्यातील लग्नाचे मुहूर्त संपल्याने शहर बाजारपेठेतील उलाढाल थंडावली आहे. जून महिन्यात मुहूर्त असले तरी बहुतांश लग्न कार्य एप्रिल व मे महिन्यात उरकली आहेत. कपडे, किचनवेअर, गृहोपयोगी साधने, सौंदर्य प्रसाधने, होलसेल किराणा आदींची उलाढाल मंदावली आहे. लग्नाशी संबंधित विविध साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये रोज गर्दी होत होती. एरवी एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक लग्नाचे मुहूर्त असतात. यंदा मात्र मे महिन्यात मोजकेच मुहूर्त मिळाल्याने अनेक कुटुंबांचा हिरमोड झाला आहे. लग्नाचे मुहूर्त नसल्याने उलाढालींवर परिणाम झाला आहे. जून महिन्यात 12 तारखेपासून 9 मुहूर्त आहेत. जुलै महिन्यात 6 मुहूर्त मिळणार आहेत. मराठा सेंटर ब्रिगेडियरनी दिली संजय घोडावत शाळेला भेट. बेळगाव शहरातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या दीक्षा संस्कार समारंभात MLIRCचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी प्रेरणादायी भाषण केले. ब्रिगेडियर मुखर्जी यांनी आपल्या भाषणात अनुकरणीय नागरिक घडवण्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्व गुण स्पष्ट केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रात नैतिक तत्त्वे जपण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे आव्हानांवर मात करण्यासाठी आंतरिक शक्ती विकसित करण्याचा सल्ला दिला. जबाबदार नागरिक आणि प्रभावी नेते बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू करताना त्यांना हे गुण आत्मसात करण्याची प्रेरणा दिली. बनशंकरी मूर्ती प्रतिष्ठापना शताब्दी सोहळ्याची सांगता. खासबाग येथील उप्पर गल्ली येथील देवांग समाजाच्या बनशंकरी देवस्थानमध्ये रविवारी बनशंकरी देवी मूर्तीची स्थापना शताब्दी साजरी करण्यात आली. 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांच्या उपस्थितीत सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. शुक्रवारी मल्लिकार्जुन देवस्थानपासून बनशंकरी मंदिरापर्यंत कलश मिरवणूक काढण्यात आली. शनिवारी आर मल्लेश्वर शास्त्री यांच्या हस्ते नवचंडी होम पार पडला. रविवारी महाकुंभाभिषेक, प्राणप्रतिष्ठा व अन्य धार्मिक विधी झाले. त्यानंतर 20,000हून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा दावा. एका आठवड्याच्या आत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट असोसिएशन फॉर ह्युमन राईट्सचे सदस्य ॲडव्होकेट A.D. नदाफ यांनी सोमवारी दिला. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. ते म्हणाले, मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांवर आहे. जखमी झालेल्यांना भरपाई दिली नाही तर कायदेशीर लढाई करावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात येईल असा इशारा ॲडव्होकेट नदाफ यांनी दिला. बनहट्टी येथे तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यू. बागलकोट जिल्ह्यातील रबकवी बनहट्टी तालुक्यातील बनहट्टी येथे तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 20 रोजी घडली. समर्थ सदाशिव झुलपी वय 12 व संजय लक्ष्मण तळवार वय 12 अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही मित्रांसमवेत बनहट्टी येथील तलावात पोहण्याकरता गेले असता ही दुर्घटना घडली. अग्निशामक दलाचे जवान व काही तरुणांच्या मदतीने शोध मोहीम राबवून दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. माजी सैनिक अनंतराव पाटील यांचे निधन. मूळचे चांगळेश्वरी गल्ली व सध्या शिवाजीनगर येळ्ळूर येथील रहिवासी अनंतराव हनुमंत पाटील यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दिनांक 21 रोजी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 चिरंजीव, 1 कन्या, भाऊ, बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते माजी सैनिक सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन होते. लता शिवाजी निर्मळे यांचे निधन. मठ गल्ली येथील रहिवासी लता शिवाजी निर्मळे यांचे निधन झाले. त्या 52 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले असा परिवार आहे. कृष्णाबाई लक्ष्मण बाळेकुंद्री यांचे निधन. कंगराळी खुर्दच्या रहिवाशी श्रीमती कृष्णाबाई लक्ष्मण बाळेकुंद्री यांचे सोमवारी सायंकाळी वार्धक्याने निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात 2 भाऊ, 3 बहिणी, भाचे आणि भाच्या असा परिवार आहे. हलगा गर्ल्स हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक श्री V.M. चव्हाण यांच्या त्या भगिनी होत. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 23 मे रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे. कृष्णाबाई भोसले यांचे निधन. गणेशपूर बेळगाव येथील रहिवासी कृष्णाबाई विठ्ठल भोसले यांचे दिनांक 20 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 102 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलगे, 1 विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या मंगळवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार होतील. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी ठीक 8 वाजता होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या गोल्फ प्रशिक्षणाला प्रारंभ. रेसकोर्स येथील EPTA गोल्फ कोर्स मैदानावर शालेय विद्यार्थ्यांच्या गोल्फ प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाला. रविवारी सकाळी 7 वाजता गोल्फ मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे केलेल्या आवाहनाला बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण व खानापूर येथील 105 विद्यार्थ्यांनी गोल्फ प्रशिक्षणाला उपस्थिती लावली. यातून निवड केलेल्या विद्यार्थ्यांना पुढील 6 दिवस कर्नल वासुदेवन, लान्स नायक अरुण कांबळे, प्रशिक्षक महेश पाटील, हवालदार लिलीधर थापा व मल्लेश यांच्या मार्गदर्शनाखालील गोल्फचे प्रशिक्षण देऊन खेळाची जनजागृती करण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रशिक्षणाच्या उद्घाटनाला सार्वजनिक शिक्षण खात्याच्या जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी सुरेखा मिर्जे, बेळगावच्या PEO जाहिरा पटेल, बेळगाव ग्रामीणच्या PEO साधना बद्री व क्रिकेट प्रशिक्षक नागराज भगवंतनवर उपस्थित होते. विराट कोहलीने मैदानावर घेतला माहीभाईचा शोध.
बंगळुरूने चेन्नईचा 27 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली। या सामन्यानंतर धोनीने काही प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याचे टाळताच विराटने देखील धोनीची भेट घेण्यासाठी त्याचा शोध घेतला। बंगळुरूच्या विजयानंतर लगेचच त्याने मैदानावर आपल्या माहीभाईचा शोध सुरू केला। हा व्हिडिओ व्हायरल होत आहे। धोनीला IPL मधून निवृत्त होण्यापूर्वी स्वतःला विजयाची भेट द्यायची होती, पण त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही। 18 मे ही तारीख बंगळुरू संघासाठी लकी ठरली। या पराभवाने धोनी खूपच नाराज दिसला। मैदानावर सहसा आपल्या भावना व्यक्त न करणारा कॅप्टन कूल सामन्यानंतर रागावलेला दिसला आणि त्याने स्वतःला सर्वांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला। त्याने सामना संपल्यानंतर बंगळुरू संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करणे सुद्धा टाळले। धोनीने चेंडू हरवला आणि आम्ही जिंकलो। फलंदाज दिनेश कार्तिक याने चेन्नई विरुद्ध अटीतटीच्या लढतीत विजयाचे श्रेय धोनीच्या उत्तुंग षटकारावर हरवलेल्या चेंडूला दिला। सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी बोलताना कार्तिक म्हणाला की धोनीने अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार मारून चेंडू मैदानाबाहेर धाडला। हा चेंडू सापडला नाही। आम्ही नवीन चेंडू घेतला, त्यावर चेन्नई संघ धावा काढू शकला नाही। कार्तिकच्या या तर्कावर सहकाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या। हा व्हिडिओ व्हायरल होत आहे। यश दयालच्या अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूवर 110 मीटर लांब षटकार मारणारा धोनी पुढील चेंडूवर बाद झाला। त्यामुळे यश दयालने 6 चेंडूत 17 धावांचा यशस्वी बचाव केला होता। खासगी संभाषणाचा तो ऑडिओ प्रसारित केला नाही। रोहित शर्मा याच्याशी संबंधित खासगी संभाषणाचा ऑडिओ प्रसारित केला नाही असा IPL प्रसारणकर्ते स्टार स्पोर्ट्सने सोमवारी खुलासा केला। रोहितने चॅनलवर रेकॉर्डिंग काल रोखण्याचा आग्रह केल्यानंतरही गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप केला आहे। रोहित सामन्यानंतर अभिषेक नायरसोबत संवाद साधत असल्याचे रेकॉर्डिंग होत होते। रोहितने चॅनलला प्रसारण बंद करण्याची सूचना केली होती। रविवारी हे प्रसारण झाले असा रोहितचा आरोप होता। चॅनलने मात्र रोहितचा आरोप खोडून काढला। 16 मे रोजी वानखेडेवर सराव सत्रादरम्यान घेतलेल्या या क्लिपमध्ये सिनियर खेळाडू मैदानावर आपल्या मित्रांसोबत चर्चा करीत असल्याचे दाखवण्यात आले होते। या चर्चेतील आवाज मात्र प्रसारित करण्यात आलेला नाही। रोहित अभिषेक यांच्यातील बातचीत कोलकाता संघाने सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करताच वाद सुरू झाला। रोहितच्या भविष्याबाबत चर्चेला उधाण येताच कोलकाता संघाने तो ऑडिओ डिलीट केला होता। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।